तोंडलीची रेसिपी करणार आहे. भरलेली तोंडली. तर इथे मी बघा तोंडली घेतलेली आहे. तोंडली स्वच्छ धुवून आणि मी या पद्धतीने कापून घेतलेली आहे. एका तोंडलीचे 4 असे हे भाग केलेले आहेत. तर सर्व तोंडली मी ह्या पद्धतीने अशी कापून घेतलेली आहे. आता यासाठी काही मसाले घ्यायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये इथे बघा थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं जिरं, 3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हे थोडंसं मला असं जाडसर कुटून घ्या किंवा मिक्सरला फिरवून घ्या किंवा पाट्यावर वंट असेल त्याच्यावरती तुम्ही वाटून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे. आणि यामध्ये अजून आपल्याला दुसरे मसाले ॲड करायचे आहेत. काही पौष्टिक चटणी आहे तीसुद्धा ॲड करायची आहे. तर आता हे मी इथे मिक्सरमध्ये भांड्यामध्ये टाकून आणि साधारण हे जाडसर कुटून घेते, म्हणजे वाटून फिरवून घेते. आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे साहित्य टाकलेलं आहे. याच्यामध्येच आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद, हिरवी मिरची आहे, अगदीच थोडंसं झणझणीत हवं असेल तर थोडीशी मी घालणार आहे. लाल मिरची पावडर छोटा अर्धा टीस्पून घातलेली आहे. अगदी थोडासा घालते मॅगी मसाला हे घालायचे आहे. आता 1 चमचा भरून मी इथे घालते सोयाबीन चटणी, अजून थोडीशी घेणार आहे. तर आता तर इथे बघा संपूर्ण पाणी आपलं ह्याच्यातलं आटलेलं आहे. आपण फक्त साईडने पाणी टाकलं आणि मस्त त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि गॅस आपण कमी केलेला होता. मस्त आपली ही तोंडली इथे शिजलेली आहे बघा. मी जवळून दाखवते आणि इथे आपली तोंडली तयार झालेली आहे. मस्त चव झालेली आहे. आहा,
तर इथे आपली भरलेली तोंडली झटपट तयार झालेली आहे. अजिबात जास्त वेळ लागलेला नाहीये. मस्त गरमागरम आपली ही तोंडली तयार आहे. आणि बघा आपण जास्त त्याला मिक्स केलं नाहीये. सांगितल्याप्रमाणे ह्याला शिजवून घ्या. मस्त तोंडली ही जशीच्या तशी तोंडली भरलेली आहे. अजिबात त्यातला माल मसाला बाहेर गेलेला नाही. खातानाही सॉरी माझ्या याच्यात भेंडीच येते. तर ही भरलेली जी तोंडली आहे खाताना खूप छान लागते. भरलेली आहे. अगदी आपण वांग्याचं भरीत ज्याप्रमाणे वांग्याचे भरलेलं वांग ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे आपल्याला हे भरायचं आहे. फक्त मस्त हे सगळा मसाला ह्याला छान कोट झालेला आहे. या पद्धतीने आपली मस्त छान दिसणारी आणि बघता क्षणी खावीशी वाटणारी भरलेली तोंडली आपली तयार झालेली आहे. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर जरूर करा. एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. छोट्या मोठ्या सहज होणाऱ्या झटपट रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय. आधी काढायचा ना. अगं विसरले, भाव करण्यात एवढे बिझी झालो आम्ही. अंडा तळा हा मस्तच. म्हणून सावकच काढतोय. अंडा असं मिळत नाही. तुमचं नशीब आहे. अख्खच्या पुण्यावाले नेत ना मम्मी घेऊन जाते तळते मस्त. तू गावाला एक म्हणून बोलते ही तुला सुरमई घेऊन जा. त्यांना काही नाही अंड्याचा कलर. त्या दिवशी तू नव्हतीस ना मम्मी, त्यांनी हलवा दिला आणून नाखवा काकांनी. मला म्हणते कापशील पोरी. म्हटलं मी चालले घेऊन आता मच्छी मार्केटला. आम्हाला नाही. त्याचा ते शेपूट तुटत नाही, तुटत नाही ते शेपूट. नास होते मग समजलं. आणि हे पण ना एखाद्याची सुरी चांगली नसते ना की अरे रे रे ह्या याचं सगळं धिंगाणा होऊन जातो. सगळे सुरी चांगली आहे. मी कोण बोलणार तरी नाही नेताय मग बाबू मी तुला कापून देते तुमच्या घरी कापणार नाही. पातळ पातळ केलंस तरी चालते, तळायलाच पाहिजे. पातळ पातळ जेवढा एवढे पाहिजे एकदम पातळ काय मास नाही एवढं. आणि हे अंड्यावाली हो हो आता बरोबर आहे. हिला चव जाम लागतो तवरापेक्षा. हो म्हणूनच ते. मावशी सुरी चांगली नसली तर सुरमई घेण्यात काही पॉईंटच नाही तुला. नाही तर त्या कचकच होतं ते फिर. पुढे 3-4 काटे मी ठेवतात. दुसरी घेतात. मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एवढं तरी जाणवतंय की त्यांना नाही का ते कापायला पण तेवढाच आनंद वाटतोय. ते बघ बरोबर येतात. कापायला लागते नरम मांस कसा नरम असते. शिजलेलं कडक होतं. ते जर चांगली नसेल ना गोळा होते. ज्यांच्याकडून घेतली ना त्यांची काती चांगली नव्हती. अरे रे असे दणके मारून त्याचा चिवडा करून टाकला. मला एवढं वाईट वाटलं. म्हणून मला सुरमई घेताना ना असं वाटतं पहिले बघा बाबा कापता येईल. ते दिलेले अख्ख्या सुरमईचं काय. अख्खीचे 1500 रुपये, हिच्या 1000 रुपये, 800. सुरमई कशी हो कसली पाहिजे बाय. ती 800 आहे आपल्या 15 वर्षी. एकच ती बाकी शेवटची. ताई ने जा जाऊ नको पुढे नाही सुरणार. जाऊ देत की सगळीकडे कळू दे मावशीने एवढी चांगली सुरमई. हा मग असं बोलतात. मग चांगली गोष्ट आहे ना. मला हातांची आणि माशांची कापताना हा
एकदा टाकलेलं त्या भाऊनी बलदेवनी त्या गावा बिवाला काय ग मग ते बांगड्यामध्ये कसं काय म्हणतो चितलवतात ते माहेरच चितलवतात सगळे. हा ना. माहेर कोणतं तुझं? माझं दापोली माहेर. दापोलीची तू? अरे नाही अगं बाय, दापोलीतली कुठली? गुरुंडी. बुरुंडीतली? मी दापोली विद्यापीठात 8 वर्ष होती. विद्यापीठात हो माझी भाची होती माझी सोनाली खले. हो सोनाली खले माझ्या भावाची मुलगी. आई ओळखते मग. सख्या, तिचं आता हो, लग्न अशी झालं. ओळख. हा, आणि आता हा. मुंबईला ते गेले हो, तिकडनं हो, बदलून घेतला. हो. माहितीये मला. सोनाली माहितीये ना चेहऱ्यावर माहितीये मला. आठवली सख्खी बहीण माझी माझी. होय काय? मुंबईला असते. लग्न झालं. नवरा काय करतो तिचा? तो तिचा नवरा वकील आहे. होय काय? मुंबईला. चांगलं. बघ अशी ओळख निघाली दापोलीतली. आणि सासर काय वर्षोली? हलवा पाहिजे. हलवा हा 1500ला आहे, 1200ला देतात. एकच आहे 10 जण आपल्या 15 वर्ष मुंबई सुरमई पण कापतात गावचे लोक. नाही जाऊ कापून देतात. विद्यापीठला होती विद्यापीठाला होती मी पण 8 वर्ष होती. लग्नाला सर वीर आले होते तिथे. बुरंडी म्हणजे काय? माझं घर अंगण होतं. आणि शिवडा बंगाल आणि ह्याच्यात कटला. त्याचं ह्या माशाचं नाव एकदा परत सांगा मावशी. पंगाज शिवडा आम्ही बोलतो. तुम्ही कापताय तो शिवडा ना? हा पंगाज पण बोललात तरी चालेल. पंगाजच बोलतात त्याला. पंगाज.